आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ते सगळे तावीज मला द्या, मी ते टाकेन. तावीज तू नाही टाकू शकत, गंगालाच टाकायचंय. गंगा वारुळाची पूजा करत होती. मंत्रयुगात जी शक्ती आहे ती भक्ती मार्गात पण असते. नंदिनीला वश करण्यासाठी जी शक्ती लागणार आहे ती माझ्याकडे आहे, तेवढीच शक्ती गंगाकडे सुद्धा आहे. गंगाला बोलो, तिला काय करायचं ते मी सांगतो. स्वामीजी, गंगाला तुम्ही फक्त पूजेबद्दलच सांगा, बाकी तिला काहीही सांगू नका. रहस्य हे रहस्यच राहणार, कळलं? तू गंगाला बोलो. ठीक आहे स्वामीजी. गंगा. हाँ बाबा. स्वामीजी तुला बोलवत आहेत. ये देवसेना. एक महत्वाची गोष्ट आहे जी मला तुला सांगायची. गंगा, येत्या पौर्णिमेला माझ्या पश्चात तुलाच वारुळाची पूजा करून तावीज टाकायचा आहे. मला बांधून ठेवायला, मलाच तावीज टाकायला सांगतोय का? त्या पिशवीमध्ये तावीज ठेवलेले आहेत, ते इथे घेऊन ये बघू. नक्कीच त्याला हात लावल्यावर मला काहीतरी होईल. गंगा. हाँ? अगं जा घेऊन ये. नाही, मी डोक्यावर आंघोळ नाही केली आहे, तावीजला हात नाही लावू शकत. राजशेखर. बोला ना. तू घेऊन ये, त्या पिशवीमध्ये आहेत. हे घे. गंगा. हाँ? पौर्णिमेच्या रात्री पूजा केल्यानंतर मी जो मंत्र सांगेन त्याची उपासना करून हे तावीज वारुळात टाक. राजशेखर, हे पुस्तक तुझ्याकडेच राहू दे. गंगा, या नागशास्त्रात असलेल्या मंत्राबद्दल मी तुला उपदेश केल्यावरच ज्ञान देऊ शकतो, पण आता माझ्याने नाही होणार. आताच्या या परिस्थितीत मी तुला ज्ञान नाही देऊ शकत. या पुस्तकात तुला जो मंत्र बोलायचा आहे तो मी घडी घालून ठेवलाय. त्या घडी घातलेल्या मंत्राचीच उपासना कर बाळा. राजशेखर. बोला ना. हे पुस्तक खूपच दुर्मिळ पुस्तक आहे, सांभाळून ठेव. हा, ठीक आहे स्वामीजी. स्वामी, रात्री नीट झोप लागली ना? सगळं काही नॉर्मल आहे. बॉडीमध्ये अजून कुठे काही पेन आहे का? पाय थोडा दुखतोय माझा. पाय ऑपरेट करून प्लेट्स टाकल्यात ना, म्हणून थोडे दिवस ते पेन असणार आहे. उद्या एक छोटंसं ऑपरेशन करायचंय. ते केलं की मग 2-3 महिन्यात पूर्णपणे बरे व्हाल आणि मग आधीसारखे व्यवस्थित चालायला लागाल. डोंट वरी नर्स, त्या स्ट्रिप्स चेंज करून टाका. ओके डॉक्टर. टेक केअर. इथे द्या. हे औषध शरीरात गेल्यावर थोडं तुम्हाला शुद्ध हरपल्यासारखं वाटेल, पण काळजी करू नका. डोळे बंद करून आराम करा. मला सांग, हे औषध थोडं थोडं देण्यापेक्षा एकाच इंजेक्शन मधून देऊ शकता ना? असं नाही देऊ शकत सर, हा जरा हेवी डोस आहे. थोडा थोडा करूनच द्यावा लागतो.
पातळी समान नाही राहिली आणि डोस जास्त झाला तर जीवालाही धोका होऊ शकतो. हा व्हॉल्व्ह याच लेवलमध्ये असला पाहिजे, तेव्हाच हे औषध शरीरात नीट जाईल. थोडीशी लेवल वाढली तर प्रॉब्लेमॅटिक होईल. सर, पेशंटना रेस्ट घेऊ द्या. तुम्ही निघा आता. बरं, ठीक आहे. ये माझ्या स्वामीजी, आम्ही आता निघतो. हा काळजी घ्या. हा, आणि जर काही वाटलं तर मला फोन करा. बरं. येतो स्वामीजी. ठीक आहे. चल का, ये ये ये. गंगा, हा, तुम्ही रिसेप्शन जवळ माझी वाट बघा. मी डॉक्टरांना भेटून येतो. ठीक आहे बाबा. नर्स काहीतरी बोलली. हा जरा हेवी डोस आहे. थोडा थोडा करूनच द्यावा लागतो. पातळी समान नाही राहिली आणि डोस जास्त झाला तर जीवालाही धोका होऊ शकतो. सर, हा व्हॉल्व्ह याच लेवलमध्ये असला पाहिजे, तेव्हाच हे औषध शरीरात नीट जाईल. थोडीशी लेवल वाढली तर प्रॉब्लेमॅटिक होईल. सर, गंगा, कसला विचार करतेस तू? बस ना इकडे. तू इथेच बस, मी वॉशरूमला जाऊन येते. ठीक आहे.
तू माझ्यावर केलेला अन्याय आज तुझा जीव घेणार आहे. पुढच्या जन्मी तरी कोणाच्या आयुष्याशी खेळू नकोस. देवसेना, आजोबा काय ग एकटीच बसलीस? गंगा कुठे आहे? ती वॉशरूमला गेली आजोबा. काय ग चिमणे, हा कोणता गेम खेळतेस तू? या गेमचं नाव माहितीये? रिव्हेंज ऑफ रीटा. रीटाच्या आई बाबांना मारून रीटाला अनाथ करून एका ठिकाणी बंद करून ठेवतात. त्या ठिकाणाहून रीटा सुखरूप पळून सगळ्या विलन्सचा बदला घेते. कसा आहे हा गेम? काय झालं आजोबा तुम्हाला? हा गेम नाही आवडला का? काही नाही ग, तू खेळ. हा सगळं पद्धतशीर करून शेवटी माती खाल्लीच. काय हो, तुम्हाला बघून चालता येत नाही का? सॉरी मी पाहिलं नाही. एवढ्या घाईघाईत पळून माहित नाही अजून किती जणांना धक्का देईल. विसरले ते एका अर्थाने बरं झालं. नाहीतर याची असह्य वेदनानी होणारी तडपड बघायचं सुख मला कधीच मिळालं नसतं. सॉरी. सावकाश मॅडम. थँक्स. हा, हिला काय झालं? हे एवढी का घाबरलेली दिसते? सिस्टर, डॉक्टर, वॉर्ड नंबर 12 मधल्या पेशंटला मी सांगितलेलं मेडिसिन दिले का तुम्ही? हो दिले मी डॉक्टर. व्हेरी गुड. अरे रे, काय झालं असेल यांना? डॉक्टर प्लीज लवकर बघा. डॉक्टर, काय होतंय? हे नॉर्मलच होते, अचानक काय झालं यांना? अरे देवा, जास्तच क्रिटिकल वाटतंय. अरे काय केलं तुम्ही? डॉक्टर, मी काहीच नाही केलं. काय केलं तुम्ही? काय केलं? डॉक्टर, मी काय नाही केलं. काय झालं? अरे रे.
प्लीज तुम्ही शांत राहा, तुम्हाला काही नाही होणार. प्लीज शांत राहा. अरे काय झालंय? रिलॅक्स. कोणीतरी केअरलेसली वॉल ओपन करून ठेवला होता. कोणी केअरलेसली वॉल ओपन करून ठेवलाय? सॉरी. सावकाश मॅडम. मी काय विचारलं? कोणाचा केअरलेसनेस आहे हा? सॉरी डॉक्टर, मला प्रॉपर लेबल कळली नाही, मी जास्त ठेवली. इडियट, तुला माहित नव्हतं मग कोणाला तरी विचारायचं होतं ना. असं करतात का? जीव गेला असता ना. यांना जर काय झालं असतं ना, हॉस्पिटलचं नाव खराब झालं असतं. जराशी पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतायत, कामं करतायत इकडे. तुझी ड्युटी संपली, केबिन मध्ये येऊन भेट मला. युजलेस. काय ग, मला सांग, तू असं का केलंस? तू तर हे काम खूप चांगलं करतेस. हे मी नाही केले, पण जिने केले तिला मी पाहिलेलं आहे. मग कोण आहे ती? या पेशंटला भेटायला आलेली व्हिजिटर आहे. ती अजून पण हॉस्पिटल मधून बाहेर गेली नसेल. चल जाऊन पकडूया तिला. चल. हो ठीक आहे. तंबोरांचा खेळ संपला वाटतं, म्हणून यांची एवढी धावपळ चालू आहे. शी, कुठे गेली असेल ही? अरे छे. त्या नर्सनी पण मला पाहिलंय, तर 1 मिनिट पण इथे थांबलं नाही पाहिजे. सिस्टर, अहो तुमचा प्लॅन काय तो तरी सांगा ना. सांगते रे बाबा. इथे कुठेच दिसत नाहीये. आपण खाली जाऊन शोधूया तिला. चल. हो. काय ग गंगा, आलीस का? तुम्हाला येऊन खूप वेळ झाला का? बरं ठीक आहे, आता आपण निघायचं का? हं, चल तिला- देवसेना, चल. चला. या बाजूला बघूया. या बसा. हं. आजोबा, काय झालं ग? मला आईस्क्रीम खायचंय. असं होय? बाबा, ये. बाबा जाताना कुठेतरी वाटेत घेऊ. अगं काय ग तू, पोरीची जर इच्छा झाली असेल तर तिला घेऊन देऊया ना. इथेच उशीर झालाय बाबा. ते घरी येऊन आपली वाट बघत राहतील ना. ओ हो, तुला असं म्हणायचं होय. कळलं कळलं, असंच राहिलं पाहिजे. गुड. देवसेना, मी तुला आईस्क्रीम घेऊन देतो, पण तू ते गाडीत बसूनच खायचंस. हा, चालेल आजोबा. वा 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 वा. अरे रे. ये. ती आहे का?